नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून तक्रारी दाखल केल्या होत्या, तर अशा शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यामध्ये हे जे काही पीक विम्याचे पैसे आहे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कंपनीकडून वर्ग करण्यात येत आहे। तर यामध्ये काही शेतकऱ्यांना तक्रारी करूनसुद्धा पीक विमा हा मिळालेला नाही। तर यामध्ये काही शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात विमा मिळालेला आहे, तर काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात विमा मिळालेला आहे। तर विम्याची जी काही रक्कम आहे ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याची सारखी नाही। तर मित्रांनो, अशाच एका शेतकऱ्याचे स्टेटस तुम्हाला पीक विम्याचे मी येथे चेक करून दाखवणार आहे की या शेतकऱ्याला किती पीक विमा हा मिळालेला आहे। तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण येथे इयर पाहू शकतात की येथे इयर आहे 2024 आणि सीझन आहे खरीप। तर मिळणारी रक्कम आहे 34,801 रुपये। तर येथे आपण जर टोटल क्लेम पेड याच्यावर जर क्लिक केलं तर आपणास येथे ही जी काही माहिती आहे दाखवली जात आहे। क्लेम अमाऊंटमध्ये 34,801 रुपये आणि क्लेम टाईप लोकलाइज्ड आणि येथे क्लेम स्टेटसमध्ये पेड अशा प्रकारची माहिती येथे दाखवली जात आहे आणि हे या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की येथे कापूस या पिकासाठी 1 हेक्टर 10 गुंठ्यासाठी आपण ही जी काही रक्कम आहे इथे पाहू शकतात की हे जे काही क्लेम स्टेटस आहे या शेतकऱ्याचे येथे अप्रूव्ड झालेले आहे आणि येथे क्लेम स्टेटसच्या खाली व्ह्यू या बटनावर क्लिक केलं तर आपणास क्लेम डिटेल्समध्ये आपण ही माहिती येथे पाहू शकतात की या शेतकऱ्याला हे जे काही आहे 34,801 रुपये इतके या शेतकऱ्याला मिळालेले आहे। तर कापूस या पिकासाठी आपण 1 हेक्टर 10 गुंठ्यासाठी 34,801 रुपये म्हणजे हायेस्ट पीक विमा या शेतकऱ्याला मिळालेला आहे। तर ज्या शेतकऱ्याच्या स्टेटसमध्ये क्लेम टाईपमध्ये इल्ड बेस्ड आणि क्लेम अमाऊंटमध्ये 0 अशा प्रकारची रक्कम दाखवत असेल तर त्या शेतकऱ्याला कोणताही पीक विमा हा मिळणार नाही। तर ज्यांचे क्लेम अमाऊंटमध्ये जेवढी काही रक्कम दाखवली जाणार आहे तेवढा पीक विमा त्या शेतकऱ्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, या शेतकऱ्याचे जे काही शेती पिकाचे नुकसान झाले तर हे 80% मध्ये लागण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्याने सुरुवातीला ज्यावेळेस खूप मोठा पाऊस झाला होता त्यावेळेसच या शेतकऱ्याने तक्रारी दाखल केली होती। तर ज्यावेळेस सुरुवातीलाच ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पीक विमा हा मिळालेला आहे। तर मित्रांनो, अजूनही आपल्या जिल्ह्यात पीक विमा जमा झालेला आहे की नाही हे आपण आपले स्टेटस PMFBY च्या वेबसाईटवर येऊन चेक करू शकता।